मॉर्निंग ऑल ऑफ यू. आय एम सुनील परांडे, युअर मॅथ्स टीचर. बघा आज आपल्याला नवीन एक पॉईंट शिकवायचे मित्रांनो. कोणतं पॉईंट आहे? मायनर कोफॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट. बघा मॅट्रिक्स मायनर आणि कोफॅक्टर हा तुम्हाला नेक्स्ट पुढचा पॉईंट शिकायचा आहे. मायनर कसं फाइंड करायचं आणि कोफॅक्टर कसं फाइंड करायचं. बघा फर्स्ट आपण काय, लेट्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स. बघा मायनर आणि तुम्हाला कोफॅक्टर फाइंड करायचा असेल तर तो मॅट्रिक्स जो असणार आहे तो तुमचा स्क्वेअर मॅट्रिक्सच असणार आहे. स्क्वेअर मॅट्रिक्सच तुम्ही मायनर आणि कोफॅक्टर फाइंड करणार आहात. बघा फर्स्ट आपण मॅट्रिक्स ए हा मॅट्रिक्स घेतला. बघा आतमध्ये एलिमेंट काय आहे? बघा एलिमेंट कसे आहेत काय? A11 A12 A13 तसंच A21 A22 A23 आणि A31 A32 A33. म्हणजे बघा ह्या प्रत्येक एलिमेंटला परत ऑर्डर असतं. मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला काय असतं? ऑर्डर असते. हे तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरला म्हणजे पाठीमागच्या लेक्चर तुम्हाला सांगितलं मी. प्रत्येक काय एलिमेंटचा ऑर्डर असतं आणि ते कसं ओळखायचं. बघा मला हे A22 आहे. 22चं मीनिंग काय? सेकंड रो सेकंड कॉलम. म्हणजे हा एलिमेंट कुठं ह्या मॅट्रिक्स मध्ये कुठं प्रेझेंट आहे रे? सेकंड रो आणि सेकंड कॉलम. म्हणून ह्याचा ऑर्डर काय? 22. म्हणजे मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटचं परत तुम्ही सेपरेट ऑर्डर फाइंड करू शकता. जसं की या मॅट्रिक्सचा ऑर्डर आहे 3/3. काय आहे? 3/3. कारण नंबर ऑफ रोज 3 आहेत, नंबर ऑफ कॉलम्स 3 आहेत, म्हणून ऑर्डर 3/3. तसंच प्रत्येक एलिमेंटचं देखील काय असतं? ऑर्डर तुम्हाला फाइंड करता येतं. बघा सेकंड त्यानंतर इट्स डिटर्मिनंट इज. म्हणजे तुम्हाला मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. जर डिटर्मिनंट केला तर इकडे काय येतं? मॉड ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट. परत आहे तो एलिमेंटला मी आहे तो एलिमेंटला. आता मला पाहायचं आहे मायनर. मायनरला कसं फाइंड करतात त्याचं डेफिनेशन काय? बघा मायनरचं डेफिनेशन आहे मायनर ऑफ ॲन एलिमेंट इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट obtained by eliminating the row and column in which the element occurs. म्हणजे बघा ह्याचं मीनिंग काय? मायनर म्हणजे काय? तुम्हाला एखाद्या एलिमेंटचं मायनर काढायचं आहे तर तो एलिमेंट कोणत्या रो आणि कोणत्या कॉलम मध्ये बघायचं. ते दोन्ही डिलीट करायचे. हे काय करायचे? दोन्ही तुम्हाला डिलीट करायचे आणि राहिलेले जे एलिमेंट आहेत ते तुम्ही परत 2/2 डिटरमिन मध्ये लिहायचं आणि ते सॉल्व्ह करायचं. आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर जो काही तुमचा उत्तर येणार आहे तो म्हणजे तुमचा काय असणार आहे? मायनर असणार आहे. काय असणार आहे? मायनर. तेच सांगितले डेफिनेशन. बघा परत सांगतो मी. मायनर म्हणजे काय? एखाद्या एलिमेंटचं मला जर मायनर फाइंड करायचं असेल तर तो एलिमेंट कोणत्या रो आणि कॉलम मध्ये प्रेझेंट आहे बघायचं. तो तुम्ही रो आणि कॉलम काय करायचं? कॅन्सल करायचं आणि राहिलेल्या एलिमेंटचं तुम्ही डिटरमिन मध्ये परत घेऊन ते 2/2 डिटरमिन तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि जो येणारा आन्सर आहे तो तुमचा काय असणार आहे? मायनर असणार आहे. बरोबर आहे? बघा फॉर एक्झाम्पल मी ह्याच डिटरमिनचं मायनर घेतलं. हा एक डिटरमिनंट आहे. ह्याचा मायनर काय देऊ? मायनर A11 म्हणजे कोणते एलिमेंट रे? या ह्या डिटरमिन मधला हा एलिमेंट फर्स्ट A11 ह्याचा एलिमेंट मी काय सांगितलं? मायनर म्हणजे हा जो एलिमेंट कोणत्या रो आणि कोणत्या कॉलम मध्ये तो काय करायचा? तुम्हाला डिलीट. म्हणजे हे रो डिलीट, हा कॉलम डिलीट. म्हणजे राहिला बघा हा कॅन्सल, हा कॅन्सल. राहिला का रे? 1 2 3 4 हे 4 एलिमेंट. बघा मी तेच लिहिले काय मायनर. A22 A23 A32 A33. बघा तोच आहे म्हणजे मायनर म्हणजे तुम्ही असंच प्रत्येक एलिमेंटचं मायनर काढू शकता. असंच प्रत्येक एलिमेंटचं तुम्ही मायनर फाइंड करू शकता. बघा सेम तसंच मी अजून एक केले. फॉर एक्झाम्पल काय? मायनर ऑफ A32. A3 बघा 32 कुठं प्रेझेंट आहे रे? हा बघा इथं प्रेझेंट आहे. A32 म्हणजे हा एलिमेंट प्रेझेंट आहे. मग हा एलिमेंट बघा कोणत्या रो आणि कोणत्या कॉलम मध्ये रे? हा रो, हा कॉलम, हा कॅन्सल, हा कॅन्सल. राहिलं काय? 1 2 3 4. बघा तेच एलिमेंट आहेत का? A11 A13 A21 आणि A22 आहे का? हा झाला तुमचा मायनर. बघा सगळ्यांना मायनर समजला असेल. मायनर कसं काढायचं? तो जो एलिमेंट आहे तो ज्या रो आणि कॉलम मध्ये आहे तो डिलीट करायचा. राहिलेले 4 एलिमेंट तुम्ही डिटरमिन मध्ये घेऊन घ्यायचा. हा म्हणजे तुमचा मायनर झाला. आता नेक्स्ट आहे पुढचा कोफॅक्टर. बघा हा काय इझी एकदम. कोफॅक्टर म्हणजे काय? तुम्हाला तर मायनर काढता आलं पाहिजे. त्याचा पुढचाच प्रोसेस आहे कोफॅक्टर. बघा कोफॅक्टर म्हणजे काय? कोफॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट विच प्रॉपर साइन. म्हणजे तुम्ही बघा कोफॅक्टर काय असणार आहे? म्हणजे तो प्रॉपर साइन असणार आहे. कशाला? तुम्ही जे मायनर फाइंड करताय त्या मायनरला एक प्रॉपर साइन दिलेलं असतं. त्याला म्हणताय तुम्ही कोफॅक्टर. त्याला काय म्हणताय? कोफॅक्टर. इट इज ऑब्टेन्ड बाय फॉलोइंग फॉर्म्युला. म्हणजे हे तुम्हाला कसं लिहिता येतं? खालचं फॉर्म्युला बघा. कोफॅक्टर ऑफ A I J. I J चं तुम्ही इथं असं घेऊ शकता. A
1 1 म्हणू शकता. कोफॅक्टर ऑफ A 1 1 इज इक्वल टू मग तुम्ही फॉर्म्युला आता हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे IJ चा स्टँडर्ड फॉर्म्युला -1 म्हणजे इथं जो ऑर्डर त्या एलिमेंटचा ऑर्डर असणार आहे ते -1 च्या पॉवर मध्ये त्यांचं ऍडिशन करायचं आणि परत मायनर ऑफ A IJ म्हणजे आहे तो एलिमेंटचा परत मायनर. हा तुमचा कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे. काय आहे कोफॅक्टरचा एकदम इझी आहे तो. बघा तसं तुम्ही कोफॅक्टर ऑफ इट इज डिनोटेड बाय एक शब्द बघतात AIJ कोफॅक्टर शब्द बघतात कॅपिटल AIJ. बघा फॉर्म्युला कोफॅक्टर ऑफ A12 घेतो. बघा कोफॅक्टर काय म्हणतात कशाचा A12 ह्याच मॅट्रिक्स मध्ये लावा 1 2 1 आणि 2 ह्या एलिमेंटचं कोफॅक्टर तुम्हाला काढायचं आहे. मग कसं करणार बघा मी पहिला घेतलं -1 फॉर्म्युला आहे -1 घेतलं त्याच्या पॉवर मध्ये कोण IJ म्हणजे कोण इथे बघा रो आणि कॉलम चे ऍडिशन 1 + 2 केलं आणि परत मायनर ऑफ A12 मायनर कसं काढायचं सगळ्यांना माहिती आहे म्हणजे हा बघा हे जर सोडवलं तुम्ही तर काय येतं -1 आहे तसं पॉवर मध्ये काय येतं 1 + 2 म्हणजे किती येतं 3 येतं 1 + 2 काय येतं 3 येतं आणि -1 च्या पॉवरला जर ऑड नंबर असेल तर काय येतं आहे तो -1 येतो आणि जर -1 च्या पॉवरला जर इवन नंबर असेल तर काय येतं मला +1 येतं. म्हणजे ह्याचा मीनिंग काय जर ऑड नंबर असेल तर साइन काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे आणि इवन नंबर असेल तर साइन काय येणार आहे पॉझिटिव्ह. किंवा प्रत्येक घातांकात IJ म्हणजे नंबर असणार आहेत हे काय ऑर्डर 3/3 पर्यंत आहे हे नंबर असणार त्यामध्ये म्हणजे तुम्हाला इथं प्रॉपरली काय येणार आहे साइन प्रॉपर येणार आहे प्लस किंवा मायनस. कोफॅक्टर म्हणजे काय म्हणालं तुम्ही प्रॉपर साइन यूज करायचा मायनसच्या पुढे तुम्ही प्लस किंवा मायनस प्रॉपर एक साइन द्यायचा. हा म्हणजे तुमचा कोफॅक्टर आहे. हा काय आहे कोफॅक्टर. जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करेल त्यावेळी तुम्हाला हे अजून इझिली क्लिअर होईल. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की कोफॅक्टर कसं तुम्ही एखाद्या टेबल पार्ट करू शकता. काय हा टेबल बघा प्रत्येक एलिमेंटला पहिला असतं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस म्हणजे बघा A11 बघितला तुम्ही A11 ला साइन काय आहे पॉझिटिव्ह आहे A12 ला साइन काय आहे निगेटिव्ह आहे. हे तुमचे ते प्रॉपर साइन आहेत. हे ह्या वाईज आहे पहिल्याला प्लस मग मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस प्रत्येक म्हणजे हे 3/3 एलिमेंटला काय येणार साइन तर नेहमी पॉझिटिव्हच येणार आहे. समजलं का सगळ्यांना मायनर आणि कोफॅक्टर. मायनर फाइंड करता आलं तर झालं कोफॅक्टर काय एकदम इझी आहे फक्त प्लस किंवा साइन असं लक्षात ठेवायचं. पहिला एलिमेंट असेल तर प्लस द्यायचा सेकंड असेल तर मायनस थर्ड असेल तर परत प्लस फोर्थला परत मायनस प्लस मायनस ह्या वेळेस ते रन होतं. सगळ्यांना हा क्लिअर झाला का. आपल्याला पुढे जाऊन अजून एक पॉइंट बघायचा आहे तो पॉइंट आहे ऍडिजॉइंट ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स. मला ऍडिजॉइंट फाइंड करायचा आहे. हे ऍडिजॉइंट फाइंड करण्यासाठी मला मायनर आणि कोफॅक्टर लागतं म्हणून आपण ते स्टडी केले. काय ऍडिजॉइंट फाइंड करण्यासाठी मला मायनर आणि कोफॅक्टर या मला कळायला पाहिजे त्यासाठी तुम्ही स्टडी केला. बघा मग इथं काय फर्स्ट काय बघा ऍडिजॉइंट ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स हे फाइंड करायला 3 स्टेप आहे. काय ते फाइंड करायला 3 स्टेप. फर्स्ट स्टेप आहे फाइंड कोफॅक्टर ऑफ ईच एलिमेंट ऑफ अ मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला कोफॅक्टर फाइंड करायचा आहे मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटचा. काय फाइंड कोफॅक्टर ऑफ ईच एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्स मध्ये प्रत्येक एलिमेंट तुम्हाला कोफॅक्टर फाइंड करायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे कोफॅक्टर सगळ्यांना फाइंड करता येतं. परत सेकंड आहे मेक कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे ते कोफॅक्टर जे तुम्ही फाइंड करताय त्याचा परत तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये लिहायचा आहे. जो तुम्ही कोफॅक्टर फाइंड करताय तो परत काय करायचा आहे मॅट्रिक्स मध्ये लिहायचा आहे. आणि त्यानंतर तिसरं स्टेप आहे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे जो तुमचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आहे परत त्याचा ट्रान्सपोज करायचा. ट्रान्सपोज म्हणजे काय रे इंटरचेंज ऑफ रो अँड कॉलम. तुम्ही रोचं कॉलम करायचं आणि कॉलमचं रो हा म्हणजे ट्रान्सपोज. बघा सगळ्यांना समजलं असेल हे 3 स्टेप जर तुम्ही पाठ केला तर तुम्हाला ऍडजॉइंट कुठल्याही मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट फाइंड करता येतं. बघा तुम्ही काय पाहिला पॉइंट मायनर पाहिला कोफॅक्टर पाहिला त्यानंतर ऍडजॉइंट कसं फाइंड करायचं याचे एक्झाम्पल अजून पाहणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्हाला कसं फाइंड करायचं हे स्टेप 3 हे प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर आहे. आता बघा एक्झाम्पल घेऊन तुम्हाला लगेच क्लिअर होईल हे काय शिकला हे सगळं तुम्हाला लगेच समजेल. त्याच्यावरून एखादं एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. त्या पॉइंटवरचा फर्स्ट एक्झाम्पल आहे एकदम इझी आहे पॉइंट आहे. व्यवस्थित समजलं तर काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. फाइंड ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स.
क्वेश्चन आहे क्वेश्चन फाइंड adjoint of matrix A if A is equal to 1 0 minus 1 3 4 5 0 minus 6 minus of 7 हा मॅट्रिक्स ए दिले तुम्हाला काय फाइंड करावं लागेल ह्या मॅट्रिक्स ए चा ऍडजॉइंट फाइंड करा काय करा मॅट्रिक्स ए चा ऍडजॉइंट फाइंड करा फाइंड करा एकदम इझी आहे फर्स्ट आपण तुला माहित आहे स्टेप्स मध्ये फर्स्ट आपण गिवन लिहून घेतो गिवन काय आहे a इज इक्वल टू काय बघा 1 0 minus 1 3 4 5 0 minus 6 minus of 7 त्यानंतर ह्याचं डिटर्मिनंट कन्वर्ट करूया इज काय तर डिटर्मिनंट इट्स डिटर्मिनंट इज काय mod of a is equal to डिटर्मिनंट 1 0 minus 1 3 4 5 0 minus 6 minus of 7 डिटर्मिनंट कन्वर्ट करून घेतलं त्यानंतर मला कोफॅक्टर फाइंड करायचा आहे कोफॅक्टर कसं फाइंड करायचं मला ईच अँड एव्हरी एलिमेंट म्हणजे त्या डिटरमिनंट मधल्या त्या मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटचं तुम्हाला कोफॅक्टर फाइंड करायचा आहे बरोबर आहे मग इथं नाव मला फर्स्ट पाहिजे कोफॅक्टर ऑफ बघा ह्या एलिमेंटचं पाहिजे हा काय आहे 1 इज इक्वल टू बघा कोफॅक्टर ह्या 1 एलिमेंटचा मला कोफॅक्टर पाहिजे आणि त्यासाठी साइन काय आहे बघा तुम्ही साइन देखील पुढे लिहू शकता मी बघा असं साइन सांगितले प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस बघा हे साइन सांगितलं म्हणजे फर्स्ट एलिमेंट तुम्ही 1 चा जर कोफॅक्टर घेत असाल तर तुम्ही काय लिहायचं तर प्लस लिहायचं प्लस त्यानंतर बघा ह्या एलिमेंटचं मी मायनस कसं फाइंड करणार हा रो हा कॉलम डिलीट राहिला कोण 4 5 minus 6 minus of 7 बरोबर आता हे सोडवायचं हे सोडवल्यानंतर काय ते तुम्हाला व्हॅल्यू भेटेल बघा काय येतं इज इक्वल टू 2/2 जर तुम्ही डिटरमिनंट कसं करताय क्रॉस मल्टिप्लाय करून म्हणजे बघा 4 into -7 काय येतं मायनस ऑफ 28 4 into 7 तिथे मायनस ऑफ 28 परत बघा काय असतं म्हणजे इथं मायनस असतं परत म्हणजे काय आहे मायनस मग -6 into 5 काय येतं मायनस ऑफ 30 पण बट इथं काय आहे मायनस आहे म्हणजे मायनस मायनस परत प्लस 30 म्हणजे जे आन्सर किती येणार आहे म्हणजे ते आन्सर लिहिलं कोफॅक्टर ऑफ 1 चा आन्सर काय येतं -28 + 32 येणार आन्सर काय येतं सेम हा झाला तुमचा फर्स्ट एलिमेंटचा कोफॅक्टर तसंच मला सेकंड पाहिजे थर्ड फोर्थ 5 6 ह्या सगळ्या एलिमेंटचा काढायचा मग आता सेकंडचा काढतो मी कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ला कोण आहे 0 इज इक्वल टू मग ह्या 0 ला साइन काय आहे मायनस इथे मायनस दिलं त्यानंतर परत डिटरमिनंट घेतला बघा डिटरमिनंट काय करणार मी हा 0 कोणत्या रो आणि कॉलम मध्ये आहे ते डिलीट करायचं हा फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केला राहिला कोण 3 5 0 -7 3 5 0 मायनस ऑफ 7 आता परत हे सॉल्व करायचं मायनस बघा पहिला बाहेर मायनस आहे ते मायनस करून घेतला आता 2/2 डिटरमिनंटला सॉल्व करायचं तिरकस गुणाकार काय येतं बघा 3 into -7 काय येतं -21 आणि 0 into 5 काय -0 म्हणजे आन्सर तुमचा काय येणार बघा इथे आन्सर -21 म्हणजे तुम्हाला कोफॅक्टर ऑफ 0 याचा आन्सर काय येणार आहे 21 आहे कोफॅक्टर 0 आहे आन्सर काय आलाय 21 आलं तसंच मला सेम आता कोफॅक्टर काय करायचा आहे मायनस हा बघा परत कोफॅक्टर ऑफ -1 चा कोफॅक्टर काढायचा इज इक्वल टू -1 चा कोफॅक्टर काय येणार परत साइन काय आहे परत प्लस साइन आहे प्लस परत डिटरमिनंट घ्या हा एलिमेंट कुठे प्रेझेंट आहे ह्या रो ह्या कॉलम केलं हे राहिले 3 4 0 मायनस ऑफ 6 म्हणजे काय बघा हे प्लस आहे -18 झालं आणि हेचं काय येतं 0 आहे बघा 3 into 6 -6 -18 -0 into 4
झिरो तुम्ही काय लिहायची गरज नाही, म्हणजे कोफॅक्टर तुम्हाला मायनस वर काय आलं मायनस ऑफ 18. सेम तसंच काढायचं आहे कोफॅक्टर ऑफ कोणतं एलिमेंट बघा 3 चं परत मला काढायचं आहे 3 चं इज इक्वल टू 3 ला हा 3 ला साइन काय आहे मायनस, म्हणजे परत मी इथं बाहेर मायनस देणार. परत डिटर्मिनंट बघा हा 3 रिप्रेझेंट आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम हा आणि हा कॅन्सल 0 -1 0 -1 -6 मायनस ऑफ 7 इज इक्वल टू परत क्रॉस मल्टिप्लाय करणार मी 0 * -7 इथं ऑलरेडी बाहेर एक मायनस आहे मायनस घेतलं परत ब्रॅकेट मध्ये 0 * -7 0 इथं मध्ये काय आहे मायनस -6 * -1 +6 म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे प्लस मायनस काय आलं प्लस ऑफ 6. कोफॅक्टर ऑफ 3 चा काय तुमचा आन्सर +6. तसंच सेम मला हा 4 चा काढायचा आहे कोफॅक्टर ऑफ 4 इज इक्वल टू 4 ला काय साइन प्लस बरोबर प्लस द्यायचं परत डिटर्मिनंट बघा 4 हा कॅन्सल 1 - 1 0 मायनस ऑफ 7 इज इक्वल टू प्लस आहे लिहित नाही 1 * -7 0 * -1 0 काय मी लिहित नाही झालं. म्हणजे बघा कोफॅक्टर ऑफ 4 चं झालं मायनस ऑफ 7. त्यानंतर परत कोफॅक्टर ऑफ कोणत्या एलिमेंट राहिला 5 इज इक्वल टू काय साइन आहे म्हणजे मायनस वर डिटर्मिनंट बघा हा एलिमेंट हा आणि हा कॅन्सल आलं का 1 0 0 6 1 0 0 मायनस ऑफ 6 बघा 1 * मायनस ऑलरेडी मायनस दिलं 1 * -6 मायनस ऑफ 6 मायनस 1 * 0 0 म्हणजे -6 - 0 -6 येणार -0 मायनस परत प्लस तुमचा आन्सर काय होईल कोफॅक्टर ऑफ 5 चं झालं 6 येणार. सेम तसंच कोफॅक्टर ऑफ आता कोण 0 चा परत 0 हा 0 वेगळा आहे हा 0 वेगळा लक्षात ठेवायचा याचा ऑर्डर काय 3/1 आहे आणि हे 1/2 आहे लक्षात ठेवा. हा 0 चं काय करणार हा नंबर हा कॅन्सल व्हायला कोण इज इक्वल टू पहिला साइन दिला प्लस साइन आहे डिटर्मिनंट बघा हा आणि हा कॅन्सल 0 - 1 4 5 इज इक्वल टू प्लस आहे काय लिहायची गरज नाही 0 * 5 0 येतं मध्ये मायनस 0 - 4 * -1 मायनस ऑफ 4 म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे -2 +4 कोफॅक्टर ऑफ 0 काय तुमचं +4. त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ कोण राहिला हा -6 इज इक्वल टू कोफॅक्टर ऑफ -6 इज इक्वल टू साइन काय मायनस आहे मायनस दिलं डिटर्मिनंट मध्ये बघा हा 6 हा रो हा कॉलम म्हणजे 1 - 1 3 5 राहिलं 1 - 1 3 5 इज इक्वल टू मायनस आहे कसं परफेक्ट बघा 1 * 5 5 मध्ये मायनस 1 * -1 3 * -1 -3 आणि हा मायनस म्हणजे प्लस झाला तुमचा आन्सर काय बघा हे 5 * 3 5 + 3 8 आणि मायनस म्हणजे काय मायनस ऑफ 8. तसंच बघा कोफॅक्टर ऑफ लास्ट करायचा आहे कोफॅक्टर ऑफ एलिमेंट कोणता बघा तुमचा लास्टला -7 इज इक्वल टू कोफॅक्टर ऑफ -7 इज इक्वल टू बघा परत साइन कोणता आहे प्लस डिटर्मिनंट बघा हा एलिमेंट हा आणि हा रो 1 0 3 4 1 0 3 4 इज इक्वल टू 1 * 4 4 येतं -0 इज इक्वल टू काय आलं 4 सर बघा तुम्ही प्रत्येक एलिमेंटचं कोफॅक्टर फाइंड केला काय केला प्रत्येक एलिमेंटचं कोफॅक्टर बघा तुम्ही फाइंडिंग स्टेप काय होते ॲडजॉइंटचे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करायचं आहे कोफॅक्टर प्रत्येकाचं काढायचं त्यानंतर सेकंड काय सांगितली कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ते येणारे कोफॅक्टर असते तुम्हाला काय लिहायचं आहे मॅट्रिक्स लिहायचं आहे. मग इथं बघा देअरफॉर किंवा नाउन कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे जे उत्तर तुम्ही कोफॅक्टर फाइंड केलाय तेच तुम्हाला परत मॅट्रिक्स मध्ये लिहायचं आहे. मॅट्रिक्स मध्ये घेतलं बघा काय घेतलं मॅट्रिक्स मध्ये घेतलं. आता परत दुसरं पहिला एलिमेंट कोण आहे 1 ला फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला कोण एलिमेंट आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला 1 चा कोण आहे 2 आहे इथं 2 लिहिलं. त्यानंतर कोण आहे बघा 21 या 0 चं एक आहे 21 इथं कोण आहे 21. त्यानंतर कोण आहे बघा 8 -18 म्हणजे काय आलं -18. त्यानंतर बघा कोण आहे परत +6 परत -7
परत 6 परत 4 8 झालं. आता तुम्ही सेकंड स्टेप फाइंड केला काय कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. आता तुम्हाला हा सेकंड आणि थर्ड काय रे ऍडजॉइंट म्हणजे काय ह्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचे काय करायचं मला ट्रान्सपोज करायचं आहे. म्हणजे बघा इथं therefore adjoint of A is equal to transpose of cofactor matrix. म्हणजे therefore adjoint of A is equal to हा जो आहे मॅट्रिक्स त्याचा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय रोचं कॉलम कॉलमचं रो. बघा काय करणार आहे फर्स्ट घेतलं हा जो रो आहे त्याचा कॉलम करूया 2 21 minus of 18 तसं 6 minus 7 6 minus 7 आणि 6 6 minus 7 6 4 8 4 झालं. मॅट्रिक्सचा हा झाला तुमचा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. बघा किती इझी आहे. फक्त मी ह्यासाठी काय केलं फर्स्ट ऑफ ऑल मॅट्रिक्स ते लिहून घेतलं गिवन मध्ये त्यानंतर त्याचं डिटरमिनंट फॉर्म दिलं त्यानंतर त्याच्या पुढे मी साइन लिहून घेतलं प्रत्येक एलिमेंटला काय कोफॅक्टरला साइन काय असणार प्रॉपर एक साइन आहे तो मी लिहून घेतला आणि त्यानंतर प्रत्येक एलिमेंटचं कोफॅक्टर काढलं कोफॅक्टर ऑफ 1 चं काढलं परत 0 -1 सेम सगळ्या एलिमेंट्स काय केलं कोफॅक्टर फाइंड केलं आणि त्यानंतर त्या येणाऱ्या कोफॅक्टरचं परत मॅट्रिक्स मध्ये लिहून घेतलं परत काय मॅट्रिक्स आणि तो आला मॅट्रिक्स परत काय केला ट्रान्सपोज म्हणजे मला काय भेटलं ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. बघा किती इझी आहे काय किती इझी आहे. सेम ह्यासारखं अजून एक एक्झाम्पल पाहिलं काय ह्यासारखं सेम नेक्स्ट एक्झाम्पल आणि ह्या एक्झाम्पल मध्ये सगळं तुमचं डाऊट क्लिअर होतील. व्यवस्थित लक्ष द्या एकदम इझी आहे पॉइंट काही अवघड नाही. Next example I find the adjoint of matrix A. Same question तोच आहे फक्त डायरेक्ट क्वेश्चन येणार आहे. मॅट्रिक्स काय बघा A is equal to 1 2 6 7 2 5 8 2 10 हा मॅट्रिक्स आहे. ह्या मॅट्रिक्सचं मला काय करायचं आहे ऍडजॉइंट फाइंड करायचं आहे. ह्या मॅट्रिक्सचं मला ऍडजॉइंट फाइंड करायचं. तर ऍडजॉइंट कसं फाइंड करायचं फर्स्ट ऑफ ऑल मी गिवन लिहून घेतलं सोल्युशन मध्ये आहे तसंच इट्स डिटर्मिनंट इज मॉड ऑफ A is equal to काय बघा डिटर्मिनंट ऑफ 1 2 6 7 2 5 8 2 10 झालं. आणि परत मी थोडंसं साइन लिहितो प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बघा लगेच साइन देखील पुढे लिहायचं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर बघा मला फर्स्ट स्टेप काय करायचं त्यामध्ये कोफॅक्टर फाइंड करायचं प्रत्येक एलिमेंटचा फाइंड करूया कोफॅक्टर ऑफ कोणत्या ह्या 1 चा 1 इज इक्वल टू 1 ला काय साइन आहे प्लस डिटरमिनंट घेतलं बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅन्सल राहिलं 2 5 2 10 बरोबर आहे. दोघांचं गुणाकार करा 5 2 10 नाही 2 * 10 20 येतं मध्ये -2 * 5 10 तुमचा आन्सर काय येतं 10 आलं. 20 - 10 काय आलं होतं ते म्हणजे कोफॅक्टर ऑफ फर्स्ट 1 चा काय आला 10 आला. तसंच सेम कोफॅक्टर ऑफ कोणत्या ह्या 2 एलिमेंटचा इज इक्वल टू 2 ला काय आहे मायनस आहे मायनस दिलं डिटरमिनंट घेतलं बरोबर. बघा हा आणि हा कॅन्सल 7 5 7 5 8 आणि 10 इज इक्वल टू मायनस आहे मायनस दिलं परत ब्रॅकेट मध्ये 7 * 10 70 -8 * 5 40 तेव्हा काय ते आन्सर 30 येतं आणि बाहेरचा मायनस म्हणजे काय आलं मायनस ऑफ 30 काय आलं मायनस ऑफ 30. नेक्स्ट बघा त्यानंतर कोफॅक्टर ऑफ तर कोणतं हा 6 चा काढायचा 6 इज इक्वल टू बघा परत 6 ला काय रे प्लस तर काय लिहायची गरज नसते याचं हा कॅन्सल 7 2 8 2
is equal to 7 into 2 14 minus 8 into 2 16. 14 minus 16 काय येतं minus of 2. तसंच बघा कोफॅक्टर ऑफ एलिमेंट 7 चा इक्वल टू 7 ला काय आहे मायनस मायनस दिलं परत रिटर्न मध्ये बघा हा कॅन्सल 2 6 2 6 2 10 इज इक्वल टू मायनस आहे कसं ब्रॅकेट मध्ये 2 into 10 20 minus 2 into 6 12 20 minus 12 8 आणि हा मायनस म्हणजे आला मायनस ऑफ त्यानंतर परत कोफॅक्टर ऑफ ह्या 2 च काढायचा 2 इज इक्वल टू 2 ला काय आहे रे प्लस आहे प्लस डिटरमिनंट हा रो हा कॉलम 1 6 8 into and 10 1 6 8 10 is equal to आता मग इथं म्हणजे प्लस आहे कसं ब्रॅकेट मध्ये 1 into 10 10 येतं म्हणजे काय मायनस 8 into 6 किती येतं 48 म्हणजे 10 minus 40 आला मायनस ऑफ 38 मायनस ऑफ 38 त्यात बघा नेक्स्ट कोफॅक्टर ऑफ एलिमेंट कोणता पाहिजे मला 5 चा 5 इज इक्वल टू कोफॅक्टर ऑफ 5 काय येणार बघा साइन कोणता 5 ला मायनस मायनस दिलं इंटरव्यू मध्ये हा आणि हा कॅन्सल 1 2 8 1 2 8 ऑफ इज इक्वल बघा मायनस आहे मायनस दिलं into 2 into 1 2 म्हणजे मायनस 8 into 2 16 is equal to 2 minus 16 minus of 14 आणि हा मायनस म्हणजे काय आला प्लस 14 आन्सर काय तर प्लस 14 मग पुढे पण फाइंड केलं कोफॅक्टर ऑफ 5 आता मला 8 चा काढायचा नेक्स्ट आहे कोफॅक्टर ऑफ 8 is equal to बघा हा रो कॅन्सल जे पहिला कोण आहे तर प्लस आहे प्लस परत डिटरमिनंट बघा हा आणि हा कॅन्सल 2 6 2 5 2 6 2 5 is equal to 2 into 5 10 minus 2 into 6 12 तर काय आहे मायनस ऑफ 2 त्यानंतर बघा नेक्स्ट कोफॅक्टर आहे कोफॅक्टर ऑफ 2 चं पाहिजे बघा 2 चं is equal to काय आहे चिन्ह मायनस डिटरमिनंट हा कॅन्सल 1 6 1 6 7 5 is equal to मायनस आहे कसं घेतलं इन ब्रॅकेट मध्ये बघा परत 1 into 5 5 minus 7 into 6 42 आला बरोबर आहे मग याचं बघा सबट्रॅक्शन काय येतं 5 minus 42 किती येतं 37 minus 37 आणि हे परत मायनस म्हणजे प्लस 37 काय येतं प्लस 37 त्यानंतर नेक्स्ट आहे कोफॅक्टर ऑफ नंतर 10 चा कोफॅक्टर मला फाइंड इज इक्वल टू 10 ला काय आहे प्लस डिटरमिनंट घेतला हा आणि हा कॅन्सल 1 2 1 2 7 2 इज इक्वल टू 1 into 2 2 येतं मायनस 7 into 2 14 हे काय मायनस ऑफ 12 त्याला मायनस हा झाला सगळ्या एलिमेंट्स मी काय फाइंड केला कोफॅक्टर फाइंड केला आता नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे ह्या कोफॅक्टरचं मॅट्रिक्स मध्ये लिहायचं काय लिहायचं कोफॅक्टरचं मॅट्रिक्स मध्ये लिहायचं मग मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बघा परत नाव मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू परत लिहा पहिला कोण आहे 10 minus 30 परत minus 2 त्यानंतर minus 8 minus 38 minus 14 minus 2 37 आणि minus 12 हा झाला तुमचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आता मला काय करायचं आहे नेक्स्ट ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे तुम्हाला परत ट्रान्सपोज करायचा आहे काय करायचं आहे ट्रान्सपोज म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स बघा असं आहे देयरफॉर ऍडजॉइंट ऑफ A is equal to काय लिहायचं ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ह्या कोफॅक्टर मॅट्रिक्स चे आपल्याला ट्रान्सपोज काढायचा आहे म्हणजे काय म्हणतात इथं ट्रान्सपोज काय रे इंटरचेंज रो अँड कॉलम असेल तर बघा हा रो आहे कॉलम करूया
10 minus 30 minus 2 minus 8 minus 38 14 minus 2 37 minus of 12 हा तुमचा adjoint of A. किती इझी आहे बघा, काही तुम्हाला मध्ये करायचं नाही, फक्त काय करायचं तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचं कोफॅक्टर फाइंड करता आलं पाहिजे, त्याचं साइन तुम्हाला माहित पाहिजे व्यवस्थित. त्यानंतर बघा येणारा कोफॅक्टर्स तुम्ही मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यानंतर त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स केला तर तुम्हाला काय भेटतं ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. किती इझी आहे पॉइंट, हे पॉइंट मी व्यवस्थित बघा सगळ्यांना समजेल. बरोबर आहे. थँक्यू.